अगं भैया पडलो. मी घाबरलो. चला वाळंकोंडीला निघतो आता. सो सगळे रेडी झालेत. माझे बाबा या देवस्थानांचं वाळंकोंडीचं इन्फॉर्मेशन देणार आहेत. सो नमस्कार मित्रांनो, माझं एका पुन्हा तुमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि हा आपला आहे पार्ट 2. आणि पार्ट 2 म्हणजे पार्ट 1च समजून घ्यायला, कारण की आपण काल रात्री जास्त शूट केलं नाही. आणि आज सकाळी शिवायला उठवून आम्ही निघलो आहे थोडंसं एक्सप्लोअर करायला गाव. आणि आपण आलो आहे नदीच्या ठिकाणी. नदीच्या ठिकाणी आलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण चालू पितरकोंडला, आणि त्याच्यावरती आपला आहे वॉटरफॉल. तो कदाचित आपण एक्सप्लोअर करायला जाऊयात. आणि वाळंकोंडीला पण जाणार आहे सगळे घरातले. तर पितरकोंडाला बघू जाऊन, तिकडे एक्सप्लोअर करू. एक्सप्लोअर म्हणजे की फक्त खाली पडलो की डायरेक्ट खाली डायरेक्ट. सो खरं सांगू तर आम्ही का आलो आहे माहिती आहे का? आम्ही आलो आहे निसर्गरम्य करायला. अगं भैयो पडलो ना, वाचलो. भावाला कॅमेरा दाखवला, भावाला ऐकत उतरला. नाही तर तो बदाक दिसेल उडी घालणार होता. सो हे आपल्या इथं व्हाळ आहेत. हे सगळं भातातून पाणी येतं वरतून. आणि पाणी बघा इथंच करणार आहे मी. आणि हे पाणी गपचूप असं गवतातून वरतून मस्त असं पाणी येत आहे. तुम्हाला ऑप्टिकल झूम करून दाखवतो, हे पहा. तर मित्रांनो भेटू पुढे. सो मित्रांनो आपण आपल्या एका ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे थोडंच आहे घरापासून, एक 10 मिनिटाच्या अंतरावरती. थोडंसं इथं चिखल आहे. आणि ते चिखल एवढं आहे, चप्पल अडकली माझी. शिवाय माझी चप्पल अडकली रे. हे बघा, निघली. इथं ब्रश नाही केला मित्रांनो. सकाळी आम्ही उठून तर आलेलो आहे. अगं भैया पडलो. वाचलो. आणि हे असं असख्य सुंदर आपला इथला पवनायचा एक छोटासा धरणा. पाणी बघा किती स्वच्छ आहे. हे इथून उडी मारायची, नाही तर इथून उडी मारायची. इथं पडायचं आणि पुढे निघायचं. आणि त्या समोरच्या पुलावरून आपण आलो होतो. या पुलावरून आपण आलो. हा स्पॉट बघितला आपण. आता जाऊ थोड्या उशिराने आंघोळ वगैरे करून पुढे भेटू आपण तिकडे. आपण चाललोय. माझे बाबा खाली गेलेत गुरं घेऊन, तर तिकडे चाललोय. कुठे चाललोय आपण मिठू? बाबाकडे आंबा बघायला. एकदम ग्रीनरी. आणि समोर तुम्हाला दिसतंय, हां बघा, हा जो हे ना फेस बनला आहे शिवाजी महाराजांचं, जे डोंगर ढगात गेले ना ते. आणि समोर रायगड किल्ला.
आणि त्याच्या साईडलाच राईट हँड साईडला शिवाजी महाराजांचा फेस बनवतो आणि त्याच्या खाली वाळंकोंडी आईचं मंदिर आहे. तिकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तिकडे येते. मित्रांनो आता वाढत जाऊ आम्ही आणि बैलांना वगैरे बांधणार आणि मग पुढे निघणार. बांधून आपल्याला परत इकडे जायचं आहे वाळंकोंडीला. आणि आमचा कार्टून लगा हम बापू छोटे छोटे से बात लगा जा कुछ नहीं करता आज. जा हात लगा इधर मेल लगा. मी घाबरलो. चला चला पिल्लू है बघ पिल्लू. लेके जाने का घर पे आपले. चल चल येतो. चल ते पण घाबरते. मी आहे म्हणून. मित्रांनो परत एकदा मी तुम्हाला एवढ्या भारी निसर्ग आपल्या मिनी देवकुंड तुम्हाला मी दाखवतो. झूम करून दिसतंय की नाही काय माहीत नाही. दिसलं तुम्हाला. काय मस्त दिसतोय एक नंबर. अशी वरती अशा माळा बांधल्यात अशा डोंगरातून तिथून वरून अशा माळा बांधल्यात व्ही मध्ये अशा म्हणजे पाणी येते अशा आणि मग मधून डायरेक्ट वॉटरफॉल आहे असा डायरेक्ट खाली. किती सुंदर. आणि आपण इथंच व्लॉग करू बंद कारण की खूप मोठा व्लॉग होऊन जाईल. आणि ह्याच्यानंतर आपण जाऊ देवकुंड वॉटरफॉल. देवकुंडच म्हणतोय वाळंकोंडीला. आणि हे सगळा राईस हा आपल्या इथे सगळा राईस आहे. सो मित्रांनो आता आपण घरी आहे आणि वाळंकोंडीला निघतो आता. सो सगळे रेडी झालेत आणि खूप जोरदार पावसाचा आहे. पाऊस बघा जोरदार पाऊस आहे. आणि आपण आता जाणार आहे वाळंकोंडीला. हा समोर सगळा रायगड किल्ला आहे. धोक्यात आहे काळुकीवाडी वगैरे. आणि त्याच्या खाली वाघोली गाव आपलं. हा बघा समोर हा जो आहे ना रायगड किल्ला. आणि आपण इथे लवकरच जायचा प्लॅन करू आणि इकडे एक मस्त असा एक ब्लॉग बनवू. याच बघू. सो मित्रांनो आपण आलेलो आहे आणि असं काही दृश्य तुम्हाला मी दाखवतो. आणि मी तुम्हाला ह्याची थोडीशी इन्फॉर्मेशन देईल माझ्या बाबांकडून घेऊन. म्हणजे बाबांनाच बोलायला सांगेल. आणि इथं आंबा आहे 2-2 आंबा. सो मित्रांनो असं काय दृश्य आहे जे की मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आणि हे बघू शकता की किती सुंदर आणि खूप भीती वाटते. हे खूप डीप आहे. हे तुम्हाला जर असं नॉर्मली वाटत असेल ना तर हे नॉर्मली नाही. हे खूप डीप आहे. एक्स्ट्रीम लेवलचं डीप आहे. आता विचार करा तिथपर्यंत पाणी येतं वरपर्यंत पाणी येतं. आता विचार करा की इथपर्यंत ह्याच्यावरून पाणी गेलं आहे. तर म्हणजे विचार करा की पाण्याचा फ्लो आणि पाणी किती डीप असू शकतं. आणि हा असा काही मॉल राहतो फ्रंट अँड बॅकचा. मी तुम्हाला एक सिनेमॅटिक नाही एक खाली नाही कसं ड्रोन शॉट टाईप मी असा एक व्हिडिओ काढतो. ओके
सो मित्रांनो, आपली आता पूजा चालू आहे तिकडे, तर आपल्याला बोलवलं तर आपण चाललो तिकडं. पप्पा तांदूळ घेतले का? तांदूळ हातात घ्या, तिथं हे झालं. प्राची, काय नाव बोलू? हे हा रोहित परदेशी. जय मी नाव म्हणे रोहित परदेशी, गाव पुणे. पुण्याच्या जवळ मी परिवाराला घेऊन दर्शनाला आम्ही लहान पिढीचा नाद दिलाय. मान्य करून घे काही पिढा नोकरी धंद्यात प्रपंचात मुलांच्या शिक्षणात जला म्हणजे जे मला गेलं तर ते पुण्यामध्ये घ्यायला पाहिजे असं त्याचं आशीर्वाद दिले ना. सतत ते लेकरांच्या पाडीचे बिराची लाखेला गावतील मनाची मन कामं त्यांची पूर्ण करते त्याचा आशीर्वाद देवर माझे बाबा या देवस्थानांचं वाळंकुंडीचं इन्फॉर्मेशन देणार आहेत, तर ते सांगतील. तर कसं काय सांगा बाबा. ही वालनकोंडी 400 वर्षापूर्वीपासून खाली वालन बागढावामध्ये होती आणि ती बागढावाने काही भरिष्ठ झाला आणि म्हणून ती इकडून ह्या खिंडीतून मासे खिंडीतून हां ती आयऱ्याच्या बालकावर तिने हिथं जागा पसंत केला आणि ती हिथं स्थानपन्न झाली आणि तिथून वालनकोंडी वरदानी माता एक जागृत देऊन पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि सगळे पर्यटक आता तीर्थक्षेत्र वालनकोंडी वरदानी माता हे तीर्थक्षेत्र झालेलं आहे आणि त्याच्यामुळं सर्व पर्यटक आज जवळजवळ आपल्या पुऱ्या महाराष्ट्रातून इथे नवसाला पावणारी प्रत्येकाच्या अडचणीला जागृत राहणारी त्यांचे प्रश्न सोडवणारे हे देवस्थान असा हे परंपरा महात्मा आहे. काल नदीच्या तीरावर व रायगडच्या पायथ्याशी वसलेली वालनकोंडी वरदानी माता देवस्थान. बस ओके, धन्यवाद बाबा मला एवढी माहिती दिल्याबद्दल. सो आपण निघूयात आता घरी आणि भेटू पुढे. सो आम्ही दोघं आता निघलो आहे आणि कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? मला दर्शन घेऊनच भारी वाटलं. तो ब्लॉग बघून मला थोडंसं वाईट वाटतंय. वाटलं. दर्शनामुळे मी प्रसन्न झालो. माझ्या ब्लॉगमधून तुला तकलीफ काय मला ते सांग. म्हणजे कसं आहे, मला इम्प्रूव्ह करायला मला त्या बाबतीत. तुला जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर तू ब्लॉगच करू नको. हा मोटिवेट करतोय का डिमोटिवेट करतोय गाईज मला कमेंट करून सांगा. हात कसे मम्मी मी वॉटरफॉलला आलो.